इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम। यासाठी एक कृती करून पाहूया आपण। ही सुद्धा तुम्ही करायची आहे। तुम्हाला मागच्या वेळी व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ज्या करून पाहूया किंवा सांगा पाहू, हे करून पहा, अशा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, कृती आहेत, ते उपक्रम म्हणून तुम्हाला सगळ्यांना करायचे आहेत। आणि आता तुम्ही घरी आहात त्यामुळे त्याचे व्हिडिओ करून ठेवा सगळ्या कृतींचे आणि माझ्या नंबरवर पाठवा नावासह आपल्या। हा पहिला पहा काय आहे, तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लास्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा। 2 चेंडू घ्यायचे, एक प्लास्टिकचा आणि एक रबराचा। एखाद्या इमारतीच्या टेरेसवर जायला सांगायचं मित्राला आणि वरून त्याला दोन्ही चेंडू फेकायला सांगायचे, टाकायला सांगायचे। तुम्ही काय करायचं, चेंडूचा झेल घ्या, ते चेंडू झेलण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता ते सांगायचं आहे। आणि असं का होत असेल, कोणता सहजपणे झेलू शकता एवढं सांगा। त्यानंतर आता दुसरी कृती बघा, लगेच त्यामध्येच तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा। आता एकच चेंडू घ्यायचा, इथं 2 घेतलेले, प्लास्टिकचा आणि रबराचा। आता इथं काय करायचं आहे, एकच घ्यायचा आहे आणि कोणताही घ्या तो। तर तो तुमच्या मित्राला हळूच पहिल्यांदा फेकत असताना कसं सांगायचा, तर हळूच टाकायला सांगायचा आणि तुम्ही तो झेलायचा। आता तोच चेंडू घ्यायचा, तुमच्या मित्राला काय करायचं, जोरात फेकण्यास सांगायचा। आता काय करायचंय, जोरात फेकायला सांगायचंय। आणि तुम्ही झेलण्याचा प्रयत्न करा। कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का, हळूच टाकल्यानंतर सहज झेलू शकता का जोरात टाकल्यानंतर झेलू शकता, जोरात टाकल्यावर काय होतं, त्रास कधी होतो, हे सांगायचं आहे। पहा, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम। आपण चेंडू टाकतो म्हणजे काय करतो, एक वस्तू आहे चेंडू आणि दुसरी वस्तू आहे हात। चेंडू टाकल्यानंतर हातावर आघात होतो, आपल्या हाताला लागतं म्हणजेच आघात होतो। तर हा जो आघात आहे हा कशावर अवलंबून असतो, त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग। तिचं वस्तुमान किती आहे आणि तो किती वेगाने टाकलेला आहे, या दोन्हीवर अवलंबून असतो हा आघाताचा परिणाम। म्हणजे जर समजा तुम्ही चेंडू वेगाने टाकला, जोरात टाकला तर आघात जास्त होईल आणि चेंडू हळू टाकला तर आघात कमी होईल। म्हणजे बलांचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो। यालाच न्यूटनने संवेग असं म्हटलेलं आहे। काय आहे, संवेग। तुम्हाला जो तो आघात होतो तो आघाताचा परिणाम म्हणजेच संवेग। संवेग कधी जास्त असतो, जेव्हा वेग आहे आणि वस्तुमान जास्त असेल तेव्हा। छोटा दगड मारला, हळूच मारला तर तुम्हाला लागणार नाही, आघात कमी होईल। ह्याच्या उलट तोच छोटा दगड पण वेग जास्त असेल तर त्याचा आघात मोठा होईल। म्हणजे त्याचा संवेग जास्त आहे, जेवढा वेग जास्त तेवढा संवेग जास्त, जेवढं वस्तुमान अधिक तेवढा सुद्धा संवेग अधिक। मग संवेग म्हणजे काय आहे बघा, ही व्याख्या संवेगाची ही सुद्धा लिहायची आहे तुम्हाला। संवेग म्हणजे काय आहे, तर वस्तूचा वेग आणि वस्तुमान या दोन्हींचा गुणाकार। बघा बरं, संवेग हा P या अक्षराने दाखवतात, वस्तुमान आहे M या अक्षराने दाखवतात आणि वेग हा V या अक्षराने दाखवतात। म्हणून संवेगासाठी सूत्र काय मिळालं, P बरोबर mv। संवेग ही सदिश राशी आहे कारण ह्याला दिशेची आवश्यकता असते। वेग ही सदिश राशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। वेग ही सदिश आहे कारण दिशा आवश्यक आहे आणि इथं वेग असल्यामुळे संवेग सुद्धा सदिश राशी आहे। तर ही झाली संवेगाची व्याख्या। आता आपल्याला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम बघायचा आहे। काय न्यूटनचा दुसरा नियम आहे बघा, हा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते। संवेग परिवर्तनाचा दर, मग अशा आपण बघितलं संवेग म्हणजे काय, तर 2 वस्तूंची टक्कर झाल्यानंतर
होणाऱ्या आघाताचा परिणाम हा कशावर अवलंबून असतो तर बलाशी समानुपाती, जेवढं बल जास्त तेवढा संवेग अधिक. आणि कसा होतो हा संवेगामध्ये परिवर्तन तर बलाच्या दिशेने, ज्या दिशेने बल प्रयुक्त आहे त्या दिशेने संवेगाचं परिवर्तन होतं. आता आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक नियमावरून एक सूत्र तयार करायचं आहे. पहा, समजा m एवढं वस्तुमान आहे आणि ती वस्तू काय केली, सुरुवातीला u एवढ्या वेगानं जात आहे आणि तिला काय केलं, तिच्या गतीच्या दिशेनं f इतके बल प्रयुक्त केले. t एवढ्या काळासाठी तिचा वेग v होतो. बल प्रयुक्त केल्यानंतर वस्तू गतिमान होते, म्हणजे तिचा वेग वाढतो आणि तो u वरून v होतो. u हा सुरुवातीचा वेग, v हा नंतरचा वेग. आता u हा सुरुवातीचा वेग असल्यामुळं वस्तूचा सुरुवातीचा संवेग किती झाला तर mu, कारण आपण वर सूत्र बघितलं होतं संवेग म्हणजे काय आहे mv, पण v म्हणजे वेग आहे, पण v नंतरचा वेग आहे म्हणून हा नंतरचा संवेग झाला. आणि अगोदरचा संवेग काय असेल mu असेल, सुरुवातीचा संवेग असेल mu आणि t इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग असेल mv. आता काढायचं आहे काय तर संवेग परिवर्तनाचा दर. संवेग परिवर्तनाचा दर कसा काढायचा, संवेगामध्ये होणारा बदल, परिवर्तन किती बदल होतोय आणि किती वेळात होतोय तो वेळ. संवेग परिवर्तनाचा दर बरोबर काय आहे, संवेगातील परिवर्तन कसं काढायचं, अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग. हा अंतिम संवेग आहे mu आणि हा सुरुवातीचा संवेग आहे mv आणि mu. तर mv वजा mu छेद t म्हणजे अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग छेद t. दोन्ही ठिकाणी m असल्यामुळं कंसाच्या बाहेर c कॉमन मध्ये घेतलं ते आणि कंसामध्ये राहिलं v वजा u छेद t. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण v वजा u छेद t म्हणजेच a असतं हे आपण पाहिलेलं आहे, म्हणून ह्या v वजा u च्या ठिकाणी a लिहिलं आणि हा m, तर इथं काय मिळालं ma. संवेग परिवर्तनाचा दर हा काय असतो, बलाशी समानुपाती असतो. ma म्हणजे काय आहे, संवेग परिवर्तनाचा दर हा ma, तो इथे मिळाला. आणि हे जे चिन्ह आहे ह्याला म्हणायचं समानुपाती. कुणाशी समानुपाती, बलाशी. बल हे f या अक्षराने दाखवतात, म्हणून f बरोबर, आता हे समानुपातीचं चिन्ह काढलं आणि बरोबर चिन्ह लिहिलं, त्यावेळी तिथे एक स्थिरांक लिहितात k हा काय आहे स्थिरांक आणि त्याचे मूल्य 1 आहे. आणि हा ma, म्हणून सूत्र काय मिळालं, f बरोबर ma, कारण k बरोबर आहे 1. f बरोबर ma, हे जे सूत्र मिळालं ह्याला म्हणायचं न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावरून मिळालेलं सूत्र. हे मिळवायचं सूत्र, हा नियम आहे आणि त्याच्यावरून हे सूत्र मिळवलं. तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो 2 मार्कांसाठी, हे न्यूटनच्या दुसऱ्या नियमावरून समीकरण तयार करा किंवा मिळवा. तर या पद्धतीने आपण हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहिलेला आहे. आणि संवेगाचं हे उदाहरण पहा, हा हातोडा आहे, वेगाने मारला तर काय होतंय, खूप वेगाने मारला, वेग जास्त असेल तर हा चेंडू उंच जातोय म्हणजे आघात जास्त होतोय. आणि हळू आघात केला ह्यानं तर ह्याचा परिणाम काय, हा चेंडू कमी उंच जातोय, कमी उंच. जेवढा आघात जास्त तेवढा ह्याची उंची जास्त दिसते. पहा, संवेग न्यूटनचा हा दुसरा नियम आहे, त्याचं उदाहरण आहे हे. आघाताची तीव्रता ह्या बलावर अवलंबून असते, तो संवेग प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हे सुद्धा काय न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचं उदाहरण सांगता येईल. पहा, हा आघात करतोय, याचं वस्तुमान याचं जास्त आहे आणि याचं वस्तुमान कमी आहे. हे आणखी एक न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचं समीकरण आहे. पहा, हा सुद्धा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. 2 वस्तूंची टक्कर होत असताना त्यांच्या आघाताची तीव्रता आहे, ही तेवढीच राहते. हे आपण नंतर पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, त्याची उदाहरणे आणि त्यानंतर संवेग म्हणजे काय आहे आणि न्यूटनच्या गतिविषयक नियमाचं समीकरण सूत्र तयार केलेलं आहे. आता इथे हा एक भाग राहिलेला आहे, हा एक पाहूया आपण.
संवेग म्हणजे काय पाहिलेलं होतं? वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार. संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्हीही असते आणि म्हणून ती सदिश राशी आहे. संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते. एसआय पद्धतीनुसार संवेगाचं एकक आहे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद. रिकाम्या जागा भरामध्ये तुम्हाला ही एकक भरायला येतात. किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद हे कशाचं एकक आहे? संवेगाचं एसआय पद्धतीनुसार. दोन पद्धतीमध्ये एकक सांगतात. पहिली पद्धत आहे एसआय पद्धत, दुसरी आहे ती सीजीएस पद्धतीमध्ये. एसआय पद्धतीमध्ये आहे किलोग्रॅम मीटर, ही जी अशी रेषा आहे तिरपी ह्याला म्हणायचं प्रति, आणि एस म्हणजे सेकंद, मीटर प्रति सेकंद. सीजीएस या पद्धतीमध्ये संवेगाचं एकक काय आहे? ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते. आणि वस्तूच्या संवेगामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर बल असलेलं बल हे काय असतं? संवेग बदलाच्या दरावर अवलंबून असतं. या गोष्टी संवेगाच्या संदर्भामध्ये आहेत, त्या माहित असू द्या. पुढे बघा, सुरुवातीला विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या वस्तू विचारात घ्या. दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू आहेत. दोन्हींचा सुरुवातीचा संवेग 0 असेल. समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधीसाठी ठराविक बल प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. मगाशी तुम्ही उदाहरण पाहिलेलं होतं. काय केलं? दोन वस्तू आहेत, त्यांचं वस्तुमान वेगवेगळं आहे, दोन्हीवरही सारखंच बल प्रयुक्त केलं तर काय होतं? हलकी वस्तू आहे ती जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. ते उदाहरण अजून एकदा पहा. हे पहा, ही हलकी वस्तू, हिचं वस्तुमान कमी आहे आणि ही जड वस्तू, हिचं वस्तुमान जास्त आहे. दोन्हीवरही समान बल प्रयुक्त केलंय, पण हलकी वस्तू असल्यामुळं काय होतं? ती अधिक वेगाने जाऊ लागते आणि ही जड वस्तू असल्यामुळं तिचा वेग कमी असतो. परंतु वरील सूत्रावरून काय लक्षात येतं की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान. संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान असतो, म्हणजेच एफ असेल व त्यातील होणारा बदल ही एफ टी हा समान असेल. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केलं तर संवेगातील बदल हा समान असतो. संवेगामध्ये होणारा बल समान असेल तर समान असतो. आता या ठिकाणी पहा, एसआय पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे. हे सुद्धा तुम्हाला एकक माहित असायला पाहिजे. मग अशी संवेगाचं एकक बघितलं, आता हे कशाचं एकक आहे? बलाचं. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला हायलाइट करून दाखवल्यात त्या काय करायच्या आहेत? वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत, अंडरलाईन करून ठेवा पुस्तकामध्ये. अजून एकदा प्रकरण वाचून काढा आणि महत्वाचे मुद्दे वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. बलाचं एकक न्यूटन आहे. एसआय पद्धतीमध्ये बलाचं एकक न्यूटन आहे. तर 1 न्यूटन बल म्हणजे काय बघा? 1 किलोग्रॅम वस्तुमानामध्ये 1 किलोग्राम वस्तुमानाची वस्तू असेल तिच्यामध्ये 1 मीटर प्रति सेकंद एवढं त्वरण निर्माण करण्यासाठी जे बल लागतं त्या बलाला 1 न्यूटन बल म्हणतात. ही 1 न्यूटन बलाची सूत्र आहे आणि व्याख्या. सीजीएस पद्धतीमध्ये बलाचं एकक आहे डाईन. 1 ग्रॅम वस्तुमानामध्ये 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग एवढं जर त्वरण निर्माण करायचं असेल तर त्यासाठी किती बल आवश्यक असतं? ते बल म्हणजे 1 डाईन बल. म्हणून 1 डाईन बरोबर काय आहे? 1 ग्रॅम गुणिले 1 सेंटीमीटरचा वर्ग. तर अशा पद्धतीने आपण न्यूटनचा दुसरा नियम, संवेगाचं सूत्र, संवेगाची एकक, बलाची एकक इथपर्यंतचा भाग पाहिलेला आहे. जरा डोके चालवा आणि याचं उत्तर सांगता येते का आता पहा, बघूया. तुम्हाला ते उत्तर लिहून पाठवा. ह्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम.